तेच रिपीट म्हणजे दुसरं ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी रेडीली अवेलेबल आहे ते माझ्याकडे मिळणार नाही, कारण मला ते करायचंच नाही. यू आर एक्सक्लुझिव्ह. आय वॉन्ट द पीसेस दॅट यू वेअर शुड बी एक्सक्लुझिव्ह ओनली टू यू. माझं असं म्हणणं की स्टार्ट स्मॉल. ओके. पैसे आहेत म्हणून लगेच मोठी उडी मारायला जाऊ नका. छोटं चालू करा. बी कन्सिस्टंट. हे आपल्याला करायचं आहे. आपले स्ट्रेंथ्स बघा काय आहेत. आणि मोर ऑफन दॅन नॉट प्रत्येकाला काहीतरी हॉबी असते. सो ती हॉबी जर तुम्हाला प्रोफेशनमध्ये टर्न करता येत असेल तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही, कारण दॅट पॅशन ड्राईव्ज यू टू क्रिएट दॅट स्टफ. नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉडच्या कलरफुल, फेस्टिव्ह आणि हँडमेड कमाल क्रिएटिव्ह एपिसोडमध्ये. आणि आपण आज आलो आहोत बिंदू रेखा या ब्रँडच्या क्रिएटिव्ह स्टुडिओमध्ये. आपल्याबरोबर आहे लीना रानडे गवांडे. नमस्कार. एपिसोडला सुरुवात करणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला ग्लिम्सेस दाखवले की अमेझिंग हँडमेड क्रिएटिव्हिटी जी माझ्यासाठी पण एक खूप आज एक पर्वणी आहे. आम्ही दोघींनी जे सेट्स घातले आहेत ते सुद्धा हँडमेड आहेत. मी तिच्याकडून आधी काही महिन्यांपूर्वी एका एक्झिबिशनच्या निमित्ताने मी इथे आले होते. तिचे आपण व्हेंचर्स ऐकू की फ्रिक्वेंटली इथे एक्झिबिशन्स कसे ती अरेंज करते. हार्ट ऑफ द सिटी आहे बेसिकली. कोथरूड असेल, सिंहगड रोड, बिबेवाडी, धनकोडी सगळ्यांना हे असं एकदम सेंटर प्लेस आहे. सो तिने एक छान एक्झिबिशन अरेंज केलं होतं. मी येऊन इथनं इयरिंग्स घेऊन गेले हे. आणि ज्या एका फंक्शनला मी घातले एव्हरीवन म्हणजे लीना कमाल. म्हणजे ह्या क्रिएटिव्ह जर्नीची आपण ओळख करून घेऊच. पण ज्या ऑडियन्सना लीनाची ओळख नाही त्यांना मी नक्की सांगेन, IT प्रोफेशनल टर्न्ड इनटू आर्टप्रुनर म्हणजे माझ्या सोलोप्रुनर सिरीजसाठी एकदम परफेक्ट फिट आहे. लीना, पुन्हा एकदा वेलकम. आणि तुझी ही IT प्रोफेशनमधनं अशा ह्या क्रिएटिव्ह कलरफुल ही जी तुझी जर्नी झाली त्याबद्दल थोडं सांगशील? हां, मला गोल्ड ज्वेलरी कधीच आवडली नाही, कारण त्याचं रिझनही मी सांगू शकत नाही, पण मला मॅचिंग खूप आवडतं. कारण माझी आई तिच्या साड्या खूप सुंदर असायच्या आणि तिला सगळं मॅचिंग लागायचं. सो तिच्याकडे तशी ज्वेलरी गोल्ड तर होतीच, पण मला स्वतःला गोल्ड आवडायचं नाही. आणि मला मॉल्समधलं मास प्रोडक्शन ज्वेलरी पण कधी आवडायची नाही. त्यामुळे स्कूलपासनं जर काही फंक्शन असेल समजा तर मी माझी स्वतःची ज्वेलरी तयार करून घालायची. सो ही हॉबी होती माझ्यासाठी. आणि दॅट टर्न्ड इनटू अ प्रोफेशन आफ्टर काय म्हणतो, माझा मुलगा लहान होता. मग ते आपोआप फिमेल्स म्हणजे शेवटी टर्न होतातच की नाही, मुलगा आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं ॲक्च्युली. अँड दिस इज हाऊ इट स्टार्टेड. जॉब बंद करून बिझनेस करायचं असं होतं की त्याच्याकडे लक्ष देता येईल. पण हे इतकं वाढलं की दिस वॉज माय सेकंड बेबी असं म्हणता येईल. क्या बात. टोटली रिलेटेबल आहे. कितीतरी जणींना डिप्रेशन येतं. आपण आता हल्ली ऐकतोय पोस्टपार्टम डिप्रेशन असतं, किंवा एक मध्ये ना सबॅटिकल जेव्हा ते लिव्हर असतात तेव्हा त्यांना काइंड ऑफ अँझायटी निर्माण होते की मी आता पुढे काय करू, मी फक्त ह्याच्यातच गुंतून राहणार का. माझा आणि लीनाचा एक कॉमन थ्रेड अजून सांगेन की आमची मुलंच आमची इन्स्पिरेशन्स आहेत. की आपण एक शांत बसू नाही शकणार तर काहीतरी आम्ही करणार. आणि आज त्यानिमित्ताने आज आमची भेट झाली आणि आपण तिचा थोडक्यात आत्ता जर्नी ऐकला. पण मला ह्या ज्वेलरीबद्दल अजून क्वर्की ज्वेलरी आपण म्हणूया, मस्त ज्वेलरी आहे. कुठलाही पीस तुम्ही हातात घेतलात, मी तुम्हाला स्टुडिओची टूर दाखवणारच आहे, पण कोणताही पीस घेतला तर हा माझ्याकडे हवा असं जेव्हा वाटतं तर ते थँक्यू अमेझिंग क्रेडिट आहे. तर ह्या ट्रेंडी ज्वेलरीबद्दल सांगशील की बीड्स आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुझी कॉपर ही तुझी स्पेशालिटी आहे. ब्रास आणि जर्मन सिल्वर. कॉपर तर करतेच पण कमी आहे कॉपर आता. मेजरली ब्रासमध्ये आपण करतो. म्हणजे साधारण ज्वेलरी मी चालू केली 2009मध्ये. तेव्हा मी फक्त बीड्समध्ये काम करायचे, म्हणजे सेमी प्रेशस स्टोन्स, सिल्वर आणि बीड्स. म्हणजे सप्टेंबर 2009ला चालू केली ज्वेलरी. घरातनं एक छोटासा डबा, डबा इज स्टील देअर विथ मी. तर तो डब्यांनी चालू केली कारण मुलगा खूप लहान होता
हो. आणि विदिन 2-3 मंथ्स माझं पहिलं आयनॉक्सला रिटेल आउटलेट चालू सुद्धा झालं. गॉड कमाल. येस. सो त्याचा रिस्पॉन्स इतका चांगला मिळाला मला, म्हणजे मी जी कंपनी सोडून आले होते तिथेच मी काहीतरी ब्रेसलेट्स करून पाठवले 20-25 आणि ऑल गॉट सोल्ड. क्या बात. दॅट गेम मी अ कॉन्फिडन्स की अरे आपल्याला हे करता येणार आहे आणि येस. वेगळं काहीतरी करायचं आहे, आणि लोकांना आवडतंय. आवडतंय. सो ते जे ब्रेसलेट्स दिले होते त्याच्यावर सेट्स करता येतील का अशा ऑर्डर्स लगेचच मिळाल्या. मस्त. आणि देन देर वॉज नो लुकिंग बॅक. म्हणजे मग मी कंटिन्युअस चालू केलं. मग आय हॅड मुंबईला जाऊन बीड्स आणले, मार्केट शोधले की कुठे बीड्स मिळतील, काय होईल, वेगळे बीड्स पाहिजे होते. हो. त्यामुळे मग ते दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि बीड्सचं मी बरेच दिवस केले, वेगळ्या टाईप्सची ज्वेलरी. मला फीडबॅक्स तेव्हा असे यायचे की अरे अशी ज्वेलरी रेडिली अवेलेबल नाहीये. 2009 मध्ये इतकं इझिली अवेलेबल ही ज्वेलरी नव्हती. आयदर यू हॅव टू गो टू कोलाबा किंवा तुळशीबागेतही कितपत मिळायचं आहे नो क्लू. पण त्यामुळे मला रिस्पॉन्स खूप छान आला. म्हणजे आयनॉक्सला सुद्धा मला खूप लोक कस्टमायझेशनसाठी सुद्धा ऑर्डर्स देऊन जायचे की साड्या ड्रेसेस घेऊन आलेत, हां तुम्हाला पाहिजे ते करा. सो डिझायनर काय म्हणतो फ्रीडम जे आपल्याला मिळतं ते खूप लोकांनी मला दिलं. त्याच्यातनं माझं एव्होल्युशन पण खूप झालं की शिकत गेले, कारण माझं बेसिक ट्रेनिंग नाही आहे ज्वेलरीमधलं. येस. जस्ट हॉबी होती आणि मग ती मी पुढे वाढवत गेले. सो दॅट्स हाऊ. आणि आता तिचा स्वतःचा स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये तिच्याकडे असिस्टंट आहेत की जे इथे सेल्स असेल, इथे आलेल्या कस्टमर्सना ते बघतील, तिच्याबरोबर काही नवीन डिझाईन्स बनवतील. सो कंटिन्युअस तिचा आय हॅव बीन फॉलोईंग हर फॉर लॉंग. तर कंटिन्युअस वेगळे डिझाईन्स येत असतात. मला हे फार आवडतं की, आणि सोलोप्रुनर मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आता तिच्या बोलण्यातनं आलं की डिझायनिंग फ्रीडम जरी मिळाला तरी ते बीड्स आणणे, ते डिझाईन करणे कस्टमरच्या आवडीप्रमाणे, आणि ह्याच्यात टू अँड फ्रो बरेच आपले कम्युनिकेशन होत राहतात. आपल्याला वाटतं की म्हणजे बघणाऱ्याला वाटतं की एक सेट बनवला दिला, तसं नसतं. इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स बिहाइंड इट. आणि सतत वेगळं काहीतरी करायची आपली उर्मी जी असते, त्याच्यात क्रिएटिव्ह आपला जो माइंड आहे तो इथं सॅटिस्फाय होत असतो. आणि व्हाईल शी वॉज टॉकिंग मला एक जाणवलं लीना की हे प्री इंस्टाग्राम इरा होता ना. हो. म्हणजे आपण तेव्हा काही फेसबुकचे ग्रुप्स, इंस्टाग्राम काही नसताना जी व्यक्ती एस्टॅब्लिश झाली आणि आजपर्यंत यू आर ट्रेंडिंग. सो हे मला वाटतं बिंदुरेखाचं खूप मोठं सक्सेस आहे. ॲक्च्युली आहे. आणि सायलेंट सपोर्ट म्हणता येईल. माझा नवरा हॅज बीन अ ट्रिमेंडस सपोर्ट ह्या बाबतीत. तो मला म्हणला की तुझ्यात आहे क्रिएटिव्हिटी, पूर्ण वापर कर, आपण बघू कसं करायचं. सो मला आठवतोय तो पहिल्या एक्झिबिशनला माझ्याबरोबर बॅग घेऊन उभा होता. सो जसं तू म्हणलीस तसं इंस्टाग्राम फेसबुक काहीच नसल्यामुळे कसं अवेअरनेस निर्माण करणार की अशी काइंड ऑफ ज्वेलरी अवेलेबल आहे पुण्यात. सो तेव्हा आम्ही काय केलं की आम्ही खूप एक्झिबिशन्स केले. म्हणजे मोठे एक्झिबिशन्सचा ट्रेंडही नव्हता तेव्हा, पण छोटेसे एक्झिबिशन्स व्हायचे. त्याच्यानंतर किटी पार्टीज म्हण किंवा मी IT बॅकग्राऊंडमधनं आल्यामुळे IT मध्ये मला इमिजिएट एंट्री मिळाली. सो तिथले त्यांचे काय विमेन्स डेचे फंक्शन्स किंवा असे खूप फंक्शन्स असायचे जेव्हा दीज पीपल इज टू कॉल मी. आणि त्यामुळे अवेअरनेस तेव्हा, म्हणजे दॅट्स हाऊ आय कुड इस्टॅब्लिश द ब्रँड. कमाल. आता आम्ही जेव्हा म्हणतोय की ही ज्वेलरी ती ज्वेलरी, तर तुम्हाला आता लीना एक तिच्याकडचे पॅटर्न्स जे मोस्ट तिचे फेवरेबल आहेत किंवा जे मोस्ट सोल्ड म्हणतो ना आपण की जे लेडीजना जास्त आवडले आहेत ते आपण ती दाखवेल. बरं, आता हे बघताना प्रश्न पडू शकतो की घ्यायची असेल, आता मिनलच्या गळ्यातलं मला आवडलं आहे, लीनाच्या गळ्यातलं मला आवडलं आहे, तर आय वॉन्ट टू परचेस. तर ऑफकोर्स आम्ही ह्याच्या खाली लिंक्स देणार आहोत. शॉपचा आम्ही ॲड्रेस पण तिथे मॅपची लिंक देऊया. सो यू कॅन व्हिजिट, ऑफकोर्स टेक प्रायर अपॉइंटमेंट्स, यू कॅन व्हिजिट हिअर, यू कॅन परचेस, यू कॅन सजेस्ट, कस्टमाइज करून घ्या. तिच्याकडचे नवीन काही असेल तर ते बघून घ्या. सो नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. आता आपण स्टुडिओमध्ये बघूया की तिने काय काय छान छान केलेलं आहे. आणि दाखवशील लीना? शो ती म्हणजे मी 2015मध्ये साधारण एक नवीन सिरीज लॉन्च केली, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर मेटल शीट्स असतात. म्हणजे हे कसं, दिस इज ब्रास. बरं. सो हे ब्रासच्या मोठ्या मोठ्या शीट्स आपल्याकडे येतात. त्याच्यावर मग आता हे जे आहे दिस इज कॉल्ड एचिंग, ॲसिड एचिंग आपण करतो. म्हणजे ही ब्रासची शीट आहे, त्याच्यावर व्हॉट वी हॅव डन इज रेझिस्टनी डिझाईन करायचं, म्हणजे ट्रेसिंग करायला लागतं तुम्हाला जे काही डिझाईन हवं असेल ते. आणि मग ते ॲसिडचा बाथमध्ये आपण टाकतो. ॲसिडच्या बाथमध्ये टाकल्यावर जे काय ट्रेसिंग केलेलं असतं तो रेझिस्ट होतो, बाकीचं मेटल इरोड होतं.
सो ते डिझाईन असं वर येतं. दॅट इज कॉल्ड मेटल एचिंग. ते आल्यानंतर मला तो हँड कट करून हँड पेंट करायला लागतं राईट टू क्रिएट डिफरंट काइंड ऑफ शेप्स, पेंडंट्स. सो एचिंगमध्ये आता सध्या एक दोनच पीसेस. तिकडे लोटस आहे आणि हा गणपती जो आहे केलेला, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ आवर एचिंग सिरीज. ऑल्सो आता ही जी पैठणी सिरीज आहे माझी, सो इफ यू सी याच्यात वेगवेगळे पैठणीचे बॉर्डर्स, पदर, असे बरेच वेगवेगळं काय काय करता येतं. आणि दिस इज द मोस्ट सोल्ड सिरीज. कधीही करा, विदिन 8 days or so द सिरीज गेट सोल्ड. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कस्टमायझेशन पॉसिबल आहे. ओके. का शेप्स पॉसिबल आहेत, कलर्स पॉसिबल आहेत. तुमची एखादी पैठणी आहे त्याच्यावर करून हवा असेल, तोच कलर हवा असेल तरी पॉसिबल आहे. कमाल. आणि हे आता ह्याच्याबरोबर सेमी प्रेशस स्टोन्स वापरलेले आहेत. राईट. पण ग्लास बीड्स, मेटल बीड्स आपण काहीही वापरू शकतो. किंवा तुमच्याकडे काही बीड्स असतात, बरोबर, तेही वापरू शकतो. त्याच्यानंतर ही एक राजा रवी वर्मा सिरीज आहे. राजा रवी वर्माचे पेंटिंग्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण दिस इज व्हेरी काय म्हणतो त्याला, ही पण खूप चालते. म्हणजे त्याचे जे काय आता विमेन सेंट्रिक पेंटिंग्स आहेत, त्याचं आपण बरेचसे वी कन्वर्टेड इन टू नेक पीसेस. इयरिंग्स पण आहेत, नेक पीसेस पण. आय थिंक वन ऑफ द इयरिंग आय एम वेअरिंग. येस, यू आर वेअरिंग वन ऑफ द इयरिंग्स. राईट. आता बऱ्याच वेळा असं होतं की आय ट्रॅव्हल अ लॉट. आणि इन्स्पिरेशन आपल्याला खूप ठिकाणून मिळतं. तसं आय हॅड गॉन टू उदयपूर. तर उदयपूरचे जे शीश महाल आहेत, त्याच्यावरनं दिस वॉज द सिरीज. म्हणजे द पेंडंट इज झरोका शेपचं पेंडंट आहे आणि मिरर, मोझॅक आणि लिप्पन असं त्याच्यावर करून आपण सिरीज तयार केलेली आहे. व्हेरी नाईस. दिस इज ऑल क्लेमध्ये केलेलं आहे. सो जेव्हा ज्वेलरी मी करते, व्हेरियस मीडियम्स आय यूज. आता मी जसं दाखवलं तसं ही ब्रासची मेटल शीट आहेत. असेच आपण जर्मन सिल्वरचं पण वापरतो आणि कॉपरचं पण वापरतो. कमाल. आणि या सगळ्यावर आता ही मी जे काय घातली आहे साडी, दॅट इज पिचवाई स्टाईल पेंटिंग. तसंच आपण ह्याच्यावर पण करतो, ज्वेलरीवर पण. सो प्रिटी. सो पेंडंट, इयरिंग्स दोन्ही. शक्यतो मी सेम पेंडंटला सेम इयरिंग्स देत नाही, कारण पेंडंट शुड रिमेन द हायलाइट. आणि मग इयरिंग्स आपण वेगळे पण विकतो. आणि आपण एक जर्मन सिल्वरमध्ये सिरीज पण केली आहे, ज्याच्यात हे असे पेंडंट्स विथ सेमी प्रेशस स्टोन्स. हे सगळे आहेत ते वेगळे. दिस इज कार्नेलियन आणि सम ब्लू लॅपीज आणि हे सगळे वापरून वेगवेगळे वापरून आपण तयार करतो. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग वी डू, बट द कॉम्बिनेशन्स आणि जनरल त्याचा टाईप थोडासा डिफरंट आहे फ्रॉम व्हॉट यू गेट इन द मार्केट. ॲक्च्युली कारण आता जर्मन सिल्वरला ऑरेंज आणि ब्लूचं कॉम्बिनेशन, आता तू त्याची नावं सांगितलीस खरं स्पेसिफिक, पण इतकं गोड दिसतंय ते. मे बी मी व्ह्युअर्सना असं सजेस्ट करेन की स्क्रीनवरती कदाचित आपल्याला दाखवायला लिमिटेशन्स येऊ शकतात, पण स्वतः जेव्हा आपण पाहू तर रिअली इट इज अमेझिंग. तुम्ही इथे आलात की मला तुम्हाला बीड्सचं कॉम्बिनेशन्स पण दाखवता येतात. राईट. सिन्स स्टॉक माझा इथे आहे बीड्सचा, आपण तिथे बसून कस्टमायझेशनला इट बिकम्स व्हेरी इझी. कारण इफ तुम्ही इथे आलात तर. सो हे मीनाकारी वर्क आणि कुंदन असंही आपण कामं करतो. व्हेरी प्रिटी. सो याच्यातही सेमी प्रेशस स्टोन्स आहे. दिस इज ग्रीन ऑनिक्स आणि हे सगळं मीनाकारी काम आहे. सुंदर. दिस इज व्हेरी लवली. सो काही वेळेला पीपल से की आम्हाला वेस्टर्नवर काहीतरी घालायचं आहे. वेस्टर्न आहे पण तरी त्याला थोडासा ट्रेडिशनल टच आहे. पण तुम्हाला झुमका नको असेल तर वी कॅन क्रिएट दिस. आणि दिस तुम्ही टी शर्ट्स, जीन्सवर पण व्हेरी फॅब्युलसली स्टाईल करू शकता. लवली. आणि आता काही रॉ दाखवते. म्हणजे जे अजून बनतंय. म्हणजे ही एक तारा राणी कस्टमायझेशन ऑर्डर आहे. असे ती आणि तिच्या मैत्रिणीसाठी सेम सेट्स ती घेतीये. सो दिस इज तारा राणी. आता त्याला खाली लागलं जाईल आणि मग तिला जे बीड्स आवडतील ते त्याच्यावरती आपण करून तिला तो सेट देणार. आता आपण हे पिचवाई स्टाईलचे पेंडंट्स करतो आहोत. हे क्ले मध्ये आहेत. हे सगळं हँड क्राफ्टेड आणि हे सगळं हँड पेंटेड आहे. राईट. दोन्ही दॅट यू सी. अजून त्याचं वरचं म्हणजे बीड्स लावायचे आहेत त्याला. येस. पण बेसिक पण आता बेसिक आयडिया की आम्ही तुझ्याकडे येऊन असं पेंडंट चूज केलं सपोज, तर तू आम्हाला त्याच्यात मॅचिंग करून देशील. येस. आणि ट्विनिंगची आयडिया फार आवडली. मस्त आहे ना. लॉट ऑफ पीपल डू दॅट. आमच्या फ्रेंड्सना. आता हे आपलं नॉर्मली चैत्रांगण सगळ्यांना माहिती असेल. चैत्रांगणच्या रांगोळ्या. सो माझ्या एका एक मिनिट दाखव.
दिस इज प्रिटी. खूप मस्त झालाय हा फोटो, बघ तुला आवडेल. आता हे आपल्याला इयरिंगमध्ये कन्वर्ट करायचं. आणि मगाशी मी पेंडंट बघितलं याचं, फक्त तो रंग आय थिंक डिफरंट आहे. आय एम लव्हिंग दिस. सो असं बरंच व्हेरियस काय काय मी म्हणलं तसं मिक्स मीडियामध्ये खूप काम होतं. वेगवेगळे मीडियम्स घेऊन त्याच्यातनं काय तयार करता येईल. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. आणि क्रिएटिव्हिटी तर तुला इतक्या वर्षांनी ना आता हळूहळू तू पण सजेस्ट करू शकशील की तुम्ही ह्याच्यावर हे घ्या, ही साडी आहे तर तुम्ही ते घ्या. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. माल. आता नवीन मला इथे ब्लॅक कलेक्शन दिसते, ते दाखवशील? हो. आता आपण काय केलंय, नॉर्मली संक्रांतीत इज द ओनली टाइम जेव्हा आपण काळा रंग खरंच आनंदाने वापरतो आणि अलाउड पण असतो. त्यामुळे आम्ही काय करतो की काळ्या साड्या बऱ्याच स्टॉक करून ठेवतो. कारण आपल्याकडे नॉर्मली कॉटन सिल्क्स असतात. खूप माझ्याकडे सिल्क्स नाही आहेत. बेसिकली कॉटन हँडलूम्स आहेत, मेजरली हँडलूम्स आहेत. सो नवीन सगळा स्टॉक आलेला आहे काळ्या साड्यांचा. आणि त्याचबरोबर त्याला मॅचिंग असं व्हॉट वी हॅव डन इज काही बीड्सचे सेट्स केलेले आहेत. हे इथे यू कॅन पॅन आउट अँड सी. देर आर फ्यू हिअर. मस्त, फार गोड आहेत सगळे, युनिक. खरंच लीना, अमेझिंग क्रिएटिव्हिटी. आणि तेच आहे, मास प्रोडक्शन नसल्यामुळे इच पीस दॅट यू विल वेअर फ्रॉम युअर विल बी युअर ओन स्टाईल स्टेटमेंट. आणि आपल्याला ते आवडतं ना की माझ्यासारखं दुसरीच्या गळ्यात नाही दिसलं पाहिजे. अगदी. यू हॅव हँडलूम सारीज आणि रेडीमेड्स ऑल्सो. रेडीमेड्स ऑल्सो. कमाल. त्याबद्दल पण थोडं सांग. सो आय हॅव अ डिझायनर मास्टर टीम. मस्त. सो मग आम्ही स्टाईल करतो. मी काहीही डिझाईन करू शकते, वेदर ते टेक्निकली पॉसिबल आहे की नाही त्याच्यासाठी मला डिझायनरची गरज आहे. हो. सो डिझायनर मास्टर, शी कन्वर्ट्स ऑल माय क्रेझी आयडियाज क्या इन टू द क्लोदिंग, फ्लुइड क्लोदिंग. मस्त. आणि तू बोलता बोलता ना एक मेन प्रॉब्लेम ॲड्रेस केलास की प्लस साईजच्या लोकांसाठी. सो रश हिअर असं म्हणायला हरकत नाही की क्लोदिंग, सारीज आणि ज्वेलरी असा पॅकेजच घेऊन जायचं. ट्रू ट्रू. क्या बात. अमेझिंग. आणि आय कॅन मोर ऑफन दॅन नॉट सजेस्ट की तुम्हाला काय चांगलं दिसेल. कारण स्टायलिंगच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता ओव्हर द इयर्स तुम्ही शिकता. खरं. सो आय एम रेडी टू पास ऑन वॉट एव्हर इन्फॉर्मेशन आय कॅन. सो लवली, चार्मिंग पर्सन. एक छोटंसं मला ॲड करायचं आहे की एक थॉटफुली आपण जेव्हा स्टुडिओ किंवा हे म्हणतो ना की तू छान तिथे एक ट्रायल रूम पण क्रिएट केली. एक मिरर आहे, लगेच यू कॅन ट्राय ऑन द थिंग्स. आणि म्हणजे आय एम कमिंग इन टू द फ्रेम बिहाइंड हे असं छान इथे तिने एक हे असं क्लोज होईल. आणि इथे आपण एक ट्रायल रूम आहे आणि आपण असं छान इथे बघू शकतो जे जे काय घेतलं आहे आणि केलेलं आहे. मला ट्रायल रूम अशी फार फुल्ली पॅक्ड नको होती. सो दॅट माझा जागा पण राहते आणि स्पेस मॅनेजमेंटसाठी मेजरली. आणि समहाऊ दॅट कॉर्नर हॅज कम आउट वेल. So everything you see here has a story, maybe the magnets or even the pendants that you see. So pendants बद्दल सांगते की माझी एक मैत्रीण आहे अर्चना म्हणून, तिची मुलगी इरा, तिला भयंकर ज्वेलरी आवडते. मला स्वतःला मुली नाही, सो माझ्या मैत्रिणींच्या मुली आर लाईक डॉटर्स टू मी. सो तिच्या नावावर मी ती ज्वेलरी, द किड्स ज्वेलरी आपण जी म्हणतो, सो इट्स इरा ज्वेलरी असं आपण केलंय. सो त्याच्यामध्ये आपल्या एरामधले काही टिंटिन, नंतर फ्रेंड्स. आणि हा फोन, हां फोनचं हे फोन. आणि दॅट इज अगेन मिरर मोझॅक. सो फ्रेंड्स आहेत काही छोट्या छोट्या, अगदी खूप लहान मुली आयांबरोबर येतात, मावशी आमच्यासाठी काहीच नाही, आई घेणार तर मुलींना पण हवं असतं काहीतरी. सो दॅट्स कोका कोला. आणि हे मॅग्नेट्स जे आहेत हे सगळे क्वर्की कोट्स आहेत. मोर ऑफन दॅन नॉट सगळ्या याच्यावर क्वर्की काहीतरी लिहिलेलं आहे. सो मेजरली जेव्हा चहा किंवा कॉफीचं मी काही तयार करते, माझ्याकडे म्हणजे देर हॅव बीन रिक्वेस्ट की मला पेंडंट्स पण पाहिजेत चहा कॉफीचे. कमाल. मॅग्नेट्स तर असायचेच, पण चहा कॉफीचे पेंडंट्स पण केलेले आहेत. हसमत पगली लिहिलंय ओणमचं. सो ते करत असताना जो आनंद मला मिळतो, बिकॉज मला भयंकर क्वर्की थिंग्स आवडतात. आणि पीपल आर लव्हिंग इट अँड दे बाय की अरे हे खूप छान आहे, किंवा पीपल कम टू बी सेइंग की हे कोट आम्हाला करून हवंय, मॅग्नेट कर, नेक पीस कर, इट्स युअर डिसिजन. सो ते करतो. त्याच्यानंतर ही जी बांगडी आहे, हे छोटे मणीनी केलेली बांगडी आहे, जस्ट कॉल्ड सीड बीड्स, किंवा आपण मराठीत त्याला चिडामणी म्हणतो. सो आतमध्ये एक मेटल बँगल असते आणि ही बँगल तयार केली जाते. खूप छान दिसते ती. आणि एक सिंगल घातली तरी इनफ आहे. अदरवाईज हे मी जसं स्टॅक केलंय तसं ऑल्सो यू कॅन स्टॅक विथ सिल्वर अँड गोल्डन बँगल्स. तशाच सिमिलर यू कॅन, हे इथे सेट्स असे केलेले आहेत. सो यू कॅन वेअर देम ॲज अ स्टॅक, कारण हल्ली स्टॅकिंगची खूपच ट्रेंड आहे.
सो काही ग्लास बँगल्स आहेत. त्याच्यात एवढे सगळे कलर आहेत. हो, आणि colours तू देऊ आहेत. पण शकशील. हो, आणि कलर कॉम्बिनेशन्स आपण सगळं वेगळं करू शकतो. त्याच्यात परत कप्स पण आहेत. हे आता सिल्वर सिरीज, संक्रांत सिरीज आहे म्हणून सगळे ब्लॅक्स आहेत. येस, कमाल. आणि एक छोटासा स्टुडिओ टूर आपण करूया. हो, तू आता एक छान कोट बोललीस, तो सांगशील? हो, देर आर नेवर मंडे ब्लूज हिअर, नेवर एव्हर. सो लॉट ऑफ, आता हे बघ, हे जे साधं आहे पण मी ह्याच्यातनं पण नेकपीस तयार केलेलं आहे. वाव, काय सो पीपल आर लाईक काय वॉट काय, म्हटलं घालून बघा, खूप छान दिसतं. आय सेंड यू अ फोटोग्राफ ऑफ दिस Sure. पर्टिक्युलर पीस जो मी घातलाय आणि आय बीन फ्लॉन्टिंग इट. सो मी म्हणलं तसं क्रिएटिव्हिटी स्काय इज द लिमिट, आपण काहीही तयार करू शकतो. खरंय खरंय. आपण इकडे आता होतो आणि इथून आपण असे छान तिच्या स्टुडिओमध्ये आपण आतपर्यंत आलेलो आहोत, वेअर शी ॲक्च्युली वर्क्स. म्हणजे आपण वर्क स्टेशन म्हणतो ना, तिची छान तिथे क्रिएटिव्हिटी सुरू असते. आज खूप आवडलेलं आहे पण खूप पसारा असतो. म्हणजे नॅचरली एरवी आला तर हे खालची चादर मलाच दिसत नसते. हो, दॅट वर्क मोड ऑन, वर्क मोड ऑन, टोटली वर्क मोड ऑन. पण मला इथे खूप काहीतरी असं भन्नाट दिसतंय, विच इज लाईक ओ माय गॉड, व्हॉट इज दिस असं झालं मला. हे काय आहे? सो दिस इज अ वॉल. याच्यात अजून बरेच काही पिक्चर्स ॲड करायला हवेत. सो वी हॅव बीन फीचर्ड इन फेमिना और वी हॅव बीन फीचर्ड इन पुणे टाइम्स. त्याचे हे सगळे कटआउट्स आहेत. अँड देन वी हॅव सर्टन इन्फ्लुएन्सर्स. माय गॉड, हे बघ, बिंदुरेखाचं ह्याच्यामध्ये दॅट वॉज इन फेमिना. ह्या काही मॅगझिन्स होते. सो दोज मॅगझिन्सचे फीचर्स जे आहेत ते शेवटी कट करून, फॉर अस इट इज वॉल ऑफ फेम. आणि देर आर सर्टन मॉडेल्स म्हण किंवा दीज आर ॲक्च्युली आपल्यासारखीच लोक, म्हणजे खालचे दोन आहेत ते तर डॉक्टर्स आहेत. वाव. सो दे बीन मॉडेलिंग फॉर मी, दे हॅव बीन कस्टमर्स फॉर मी फॉर कितीतरी Cheerleaders, torchbearers. टोटली. अजून बरेच त्याच्यात पिक्चर्स ॲड करायला हवे आहेत असे. काय म्हणतो त्याला. सो दिस इज माय वॉल ऑफ फेम. आय एम लव्हिंग दिस. फार गोड आहे हे. तुझा फोटो किती गोड आहे आणि ते जे तुझं आहे कमाल आहे ग. सो ते दॅट इज अगेन देवी आहे पण दॅट इज माय स्टाईल. आणि तो द थीम वॉज मराठी. येस, सो मराठी महाराष्ट्रीयन थीम. कमाल. छान चंद्रकोर आणि हे अँड फ्लॉन्टिंग बिंदुरेखा ज्वेलरी. येस. मला ह्या वॉलची कन्सेप्टच इतकी आवडली आहे ना. आणि अगेन द कोट्स आर युअर फेवरेट आय गेस. येस. somehow they make you feel happy the minute you enter or read it. Yes. त्यामुळे I also keep changing them once in a while. फ्रेम्स आहेत पण I also have frames ज्या मी सारखं म्हणजे चेंज करत राहते. शेवटी तोचपणा येतो, त्याच्याऐवजी काहीतरी नेहमी चेंज तर करायला पाहिजे. सो आणि इट्स युअर स्पेस ना शेवटी. ॲब्सोल्युटली. मला हे जास्त आवडलं की तुझ्या जर्नीमध्ये तू स्वतःची एक स्पेस क्रिएट केली आहेस. आणि इट्स नॉट जस्ट फिजिकल एक शॉप असं नाही, पण एक स्वतःचा ब्रँड असणं, ती एक स्वतःची आयडेंटिटी असणं. आणि ओव्हर द कपल ऑफ इयर्स और ओव्हर द इयर्स म्हणता येईल की मी चेंज नाही केले. मला जे आवडेल तेच मी करत होते. की हा ट्रेंड आहे म्हणून मी त्याच्या मागे गेले, नो. माझा नेहमी उद्देश असा होता की काहीतरी वेगळं द्या. येस. तेच रिपीट, म्हणजे दुसरं ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी रेडीली अवेलेबल आहे ते माझ्याकडे मिळणार नाही. कारण मला ते करायचंच नाही. यू आर एक्सक्लुझिव्ह. आय वॉन्ट द पीसेस दॅट यू वेअर शुड बी एक्सक्लुझिव्ह ओनली टू यू. सो हे मी गेले कित्येक वर्षात म्हणजे 2009 पासनं त्याच प्रिन्सिपलवर काम करते आणि पुढेही करत राहणार. लव्ह दिस. आणि आय कॅन सी अ स्मॉल ट्रान्झिस्टर टाईप थिंग विदाउट म्युझिक प्रत्येक ह्याची हे असते डझंट वर्क ॲट ऑल. म्हणजे माझं आयुष्य विदाउट म्युझिक इज नथिंग असं म्हणता येईल. आणि आपण म्हणतो ना कामाला बसलो की प्रेरणा मिळते आणि कसा दिवस निघून जातो आम्हाला लक्षात येत नाही. म्हणजे शांतता, गाणी पाहिजेत. रोज सकाळी उठलं की गाणी पाहिजे. आपण इतकं छान आत्ता स्टुडिओची टूर असेल, तिचे कलेक्शन्स असतील, हे बघितलेलं आहे. पण हे जे नाव आहे, हा खरं आधी यायला हवा होता प्रश्न लीना, पण नावाबद्दल एक मला खूप इंटरेस्टिंग ना बिंदुरेखा ह्याच्याबद्दल सांगशील? हां. नावाची पण एक स्टोरी अशी आहे की मला काहीतरी इंडियन पाहिजे होतं
ओके. आणि हे जे पर्टिक्युलर नाव आहे हे माझ्या सासऱ्यांनी, ही इज नॉट देअर एनिमोर, बरं. पण त्यांनी सासऱ्यांनी माझ्या ते कुठल्या तरी त्यांच्या कंपनीसाठी ते नाव शोधलं होतं. जेव्हा सासूबाई जेव्हा याच्याबद्दल मला सांगत होत्या तेव्हा मी ओके. नोकरी करत होते, पण तेव्हा माझ्या त्या डोक्यात तो शब्द इतका हो. राहिला की मला हे कुठेतरी यूज करायचं आहे. मस्त. आणि बिंदुरेखा मीन्स लाईन ऑफ डॉट्स. सो जेव्हा ब्रँड चालू केला इट वॉज ऑल अबाउट बीड्स अँड स्ट्रिंग्स. सो तो इतकं ॲप्ट बसत होतं माझ्यासाठी. सो लाईन ऑफ डॉट्स आणि वर्ड्स म्हणजे कवितेतली एक ओळ असं त्याचं मिनिंग आहे बिंदुरेखा या वर्डचं. आणि मग ते मला इतकं आवडलं होतं. सो 2009ला जेव्हा इस्टॅब्लिश केलं मला विचारही दुसरं करायला लागला काही. नाही की मला काय नाव द्यायचं आहे. कमाल. सो बिंदुरेखा इट वॉज. आणि माझ्या नवऱ्याच्या भाचीनी तो लोगो डिझाईन केलेला आहे. वाव. लोगो जर बघितला असेल तर रे इज इन देवनागरी. ओके. सो बिंदुरेखा आहे, लाईन ऑफ डॉट्स आणि रे इज इन देवनागरी. रेज इन देवनागरी. छान आहे, मस्त. आणि त्या रंगामुळे पण ते इतकं कॅची होतं ना. सो लॉट ऑफ पीपल कमेंट ते की नाव कसं आलं आणि खूप युनिक आहे. खूप युनिक. सो पटकन लक्षात राहतं इज वॉट पीपल से. डेफिनेटली. सर्च करायला इझी जातं. डेफिनेटली. So I एकदा think- लक्षात राहिलं की विसरणार. एक्झॅक्टली. सो आय हॅव टिक्ड ऑल द बॉक्सेस येस. ॲज टू द नेम. सो ही ती स्टोरी. मस्त. या तुझ्या क्रिएटिव्ह जर्नीच्या ह्यानी म्हणा, एंटरप्रिनरशिपमुळे म्हणा, तू खूप जणींशी कनेक्टेड आहेस. कनेक्ट झालं. हो. आणि आता एक छान एक कम्युनिटी पण तुझी निर्माण केली आहे ज्याच्या थ्रू तू बरेच ॲक्टिव्हिटीज करत असते. बरोबर. आपल्या दर्शकांना सांग ना की काय काय आहे. सो आय एम अ कोर HR पर्सन, ह्युमन रिसोर्स पर्सन, सो पीपल्स पर्सन. सो आय लव्ह टू बी अराउंड पीपल. राईट. त्यामुळे नॅचरली माझ्या खूप ओळखी होतात, खूप हो. लोकांशी संबंध येतो. आणि असं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी कम्युनिटी किंवा असा ग्रुप करावा जिथे आपण वेरियस ॲक्टिव्हिटीज घेऊ शकू. राईट. सो नाव असं आहे त्या कम्युनिटीचं, बोहो गर्ल ट्राईब. बोहो म्हणजे काय तर बोहेमियन. बोहेमिनियम म्हणजे काय तर फ्री स्पिरिटेड सोल किंवा जिप्सी इन यू. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये एक अशी मुलगी किंवा एक असं हे हो. गर्ल छोटी दडलेली आहे की तिला करायच्या आहेत पण काही रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आपल्याला काही गोष्टी करता येत नाही. खरं. सो हा ग्रुप माझ्या आशासाठी होता की आपल्याला काय ज्या गोष्टी करता आल्या नाही आहेत इतके दिवस त्या आता आपण फुल करूया. तर मस्त. त्या निमित्ताने नेटवर्किंग तर होतंच पण बऱ्याच गोष्टी त्यातनं केल्या जातात. म्हणजे काही संक्रांतीच्या मीट्स होतात, पार्टीज होतात, हो. ट्रिप्स होतात आणि वर्कशॉप्स पण होतात. वर्कशॉप्स इन द सेन्स व्हॉट वी डू. हो. इंस्टाग्रामचे रील्स बऱ्याच जणांना करता येत नाही. सो Yes. त्याची ते शिकवतो आपण येस. वाया द एक्सपर्ट्स. नंतर हेरिटेज वॉक्स, हेरिटेज टूर्स आपण करतो. सही आहे. इवन आर चिल्ड्रन आर नॉट यूज टू काय आपली हिस्ट्री काय आहे. पुण्यात इतकं हो, आहे हो, हेरिटेज. हो, हो. तर जेव्हा हेरिटेज वॉक्स करतो आपण तेव्हा मुलांनाही आपण इन्क्लूड करतो ह्याच्यात. आणि दॅट Amazing. कम्युनिटी इज ग्रोईंग नाव. आणि आय एम व्हेरी हॅपी कारण आपण खूप वेगवेगळ्या तऱ्हाच्या ॲक्टिव्हिटीज देऊ शकलो आणि सपोर्ट इतका छान दिला या सगळ्या हो, मुलींनी. खरंच. त्यामुळे दॅट कम्युनिटी इज थ्रायव्हिंग. प्लीज जॉईन, सर्च ऑन काय म्हणतो फेसबुक, बोहो गर्ल ट्राईब, अँड प्लीज जॉईन द कम्युनिटी टू हॅव मोर फन. शुअर. आणि त्याची एक जी टॅगलाईन आहे ती अशी आहे, फन फ्रेंडशिप्स, फन फ्लॉन्ट्स आणि फ्रेंडशिप्स. क्या So, सगळं leave it up. मुलींना आवडणार. एक्झॅक्टली. आणि आपण लिंक देऊया. Link देऊया. सर्च नक्कीच. करायचा ऑप्शन पेक्षा आपण एक लिंक लिंक देऊया. चालेल. आणि तिथे ते लोक जॉईन होतील. Absolutely. लेट्स फ्लॉन्ट टुगेदर असं म्हणूया. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. जणांचे. बरोबर. आणि अशा खूप जणी असतील ना आपल्यासारख्या ज्या असतील. धडपडत असतील. ऍब्सोल्युटली. त्यांच्यासाठी काय सांगशील. माझं असं म्हणणं की स्टार्ट स्मॉल. ओके. पैसे आहेत म्हणून लगेच मोठी उडी मारायला जाऊ नका. छोटं चालू करा. बी कन्सिस्टंट. हे आपल्याला करायचं आहे. आपले स्ट्रेंथ्स बघा काय आहेत. परफेक्ट. आणि मोर ऑफन दॅन नॉट प्रत्येकाला काहीतरी हॉबी असते. सो ती हॉबी जर तुम्हाला प्रोफेशनमध्ये टर्न करता येत असेल तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही. कारण दॅट पॅशन ड्राईव्ज यू टू क्रिएट दॅट स्टफ. कमाल. सो हे नक्की करा आणि स्टार्ट स्मॉल, बी कन्सिस्टंट आणि करत राहा. आणि मला मार्केटिंग येत नाही किंवा मला हे जमत नाही हे वाक्य बोलायचं नाही. आपले प्रॉडक्ट्स आहेत, आपल्याला दाखवायचे आहेत, आपण फ्लॉन्ट स्वतः करायचे आहेत. डेफिनेट. तरच लोकांना जे आपण म्हणतो दिखता है तो बिकता है, येस येस. त्या स्टेटमेंटवर यू हॅव टू फॉलो टू द टी. आणि मेन म्हणजे समजा आपल्या प्रॉडक्ट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो Okay. ॲक्सेप्ट करा. नो क्वेश्चन्स आस्क्ड. त्या माणसाला रिप्लेस करून द्या. आपल्याला त्याचं नुकसान होतंय नाही होते हे नंतरची गोष्ट आहे.
हो. पण तो एक कस्टमर आपल्याकडनं परत कधीही कुठे जात नाही. खरंय. आपल्याला काहीही फरक पडत नाही, प्रॉडक्टमध्ये नाही आवडला समजा तरी परत घ्या आणि कीप द कस्टमर हॅपी. कस्टमर इज द किंग. ह्या वाक्यावर जगत राहा. You will go ahead. हां, मस्त. सक्सेस कम्स विथ यू. कमाल आहे. ह्याच नोटवरती संपवण्याची इच्छा आहे, पण रॅपिड फायर शिवाय आपण जात नसतो. आपण हळूहळू शेवटाकडे आलो आहे लीना. सो माझे 2-3 रॅपिड फायरचे क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट इज तुझं आवडीचं कलेक्शन, म्हणजे एवढे कलेक्शन्स तू केले असतील, त्यातलं एखादं आवडीचं कलेक्शन. तूच घातलेस, दॅट इज वन ऑफ माय फेवरेट. सो दीज डॉल्स वर बॉट इन ॲज अ किचेन्स होत्या त्या. सो Wow. त्याचं कन्वर्जन इन टू डॉल्स आय वॉज लाईक येस करूया, आणि आय हॅव सोल्ड न्यूमरस पीसेस ऑफ दीज डॉल्स. म्हणजे माझ्याच प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट आहे की आय डोंट डू मास प्रोडक्शन, पण हे अर्थात इच पीस इज डिफरंट, पण इन्सेन अमाऊंट ऑफ डॉल्स हॅव सोल्ड. कमाल. दुसरं एखादं क्रिएशन जे तुला करायचं होतं पण ते थोडं टफ गेलं, की थोडे ट्राय अँड एरर आणि यू हॅव टू हसल करायला लागलं एखादं. सो क्ले हे जे मीडियम आहे याच्याशी जसे खेळायला लागलो त्याच्यानंतर म्हणजे माझे अर्लियर काही क्रिएशन्स आणि आत्तामध्ये इतका फरक आहे. तो म्हणतो ना आपण ट्रायल अँड एरर. दिस इज वन. प्लस द मेटल कटिंग, आणि त्याच्यात मी खूप मेटल वाया घालवलंय, पण त्याच्यामुळेच मी आज हे प्रॉडक्ट्स तयार करू शकते. सो मेटल आणि क्ले दोन्ही वर चॅलेंजिंग प्रॉडक्ट्स फॉर मी. कमाल. आणि तू आता बोहो गर्ल्स थ्रू असं बऱ्याच इव्हेंट्स करत असेल, तर तुझा एखादा इव्हेंट जो तुझ्या जवळचा आहे किंवा तो तुला असा वारंवार असं करावं असं वाटतं की तेच करूया आपण पुन्हा एकदा, असं काही? ओके. सो असं आमची मेजर जी असते ती दिवाळीची मीट असते. दिवाळीला वी नॉर्मली हॅव ऑल दोज फेस्टिव्ह साडीज. मागच्या वर्षी जो केला दॅट वॉज ऑल पैठणीज. सो नंबर ऑफ पैठणीज वी सॉ अराउंड 50 to 75 ऑफ अस मध्ये. तर तेवढ्या पैठण्या, व्हरायटी ऑफ पैठणीज. वी ऑल्सो हॅड ड्रेसेस ऑफ पैठणीज, दुपट्टाज ऑफ पैठणीज. तो म्हणजे दॅट इव्हेंट, वन इव्हेंट आम्ही करत राहणार. आणि एक सुंदर ट्रिप आमची झाली कर्जतला. हळूहळू कळते म्हणून हे रॅपिड फायर मला आवडतात. पर्सनल फेवरेट आहेत माझे. सो एक कॅफे आर्ट रूट्स म्हणून, ती साधारण माझ्यासारखीच आहे, व्हेरी क्रिएटिव्ह, आणि ती स्वतः डिझायनर आहे आणि पेंटर आहे म्हणजे मेजरली. रूट कॅफे म्हणून तिने कॅफे तयार केलाय. सगळं फ्रेश फूड मिळतं, आणि तो जो तिने केलाय ना कॅफे, अमेझिंग. म्हणजे इच अँड एव्हरी कॉर्नर इतका आर्टिस्टिकली तिने तयार केलाय की मला कधीही असं, मला काय वेळेला क्रिएटर्स ब्लॉक होतो. सो व्हॉट आय डू इज आय गो अँड लुक ॲट हर पिक्चर्स ऑफ द कॅफे अँड आय एम बॅक. क्या बात. सो दॅट इज वन थिंग विच इज स्टेड विथ मी. खूप वर्ष मला तिथे जायचं होतं. फायनली माझी गर्ल्स गँग घेऊन मी तिथे गेले. मी पिक्चर्स पाठवेन, यू ऑल्सो प्लीज व्हिजिट द प्लेस. शुअर. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहेत. लीना, आज तो आमच्याबरोबर एवढं छान सगळं शेअर केलंस त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप मजा आली मला. आय लव्ड डुईंग दिस. थँक्यू सो मच. असेच तुम्ही एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बिंदू रेखामधनं शॉपिंग करा, फ्लॉन्ट करा. सगळ्या नेसेसरी लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय बाय. थँक्यू सो मच.